जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 खुला पुरुष या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले। यावेळी शिंदे गट शिवसेनेतर्फे मैदानात उतरलेले नझीर शेख हे नाव प्रभागात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे। नझीर शेख हे आमदार अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। राजकीय जाणकारांच्या मते आमदार खोतकर यांनी या प्रभागात एक वेगळे आणि विचारपूर्वक राजकीय गणित मांडले। प्रभाग क्रमांक 1 मध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे। विशेष बाब म्हणजे या प्रभागातून नझीर शेख हे एकमेव मुस्लिम उमेदवार आहेत। त्यामुळे मतांचे विभाजन टळले असून मुस्लिम मतदान मोठ्या प्रमाणात एकवटल्यास निकालाची दिशा बदलू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। याचबरोबर नझीर शेख यांची ओळख केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून ते सर्वधर्मीय नागरिकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते। स्थानिक नागरिकांच्या मते नझीर शेख यांनी प्रभागात प्रत्यक्ष जमिनीवर विकास कामांवर भर दिलाय। काही कामं स्वतःच्या खर्चातून केल्याचाही उल्लेख नागरिक करतात। दुसरीकडे या प्रभागात आतापर्यंत भाजपचे वर्चस्व राहिले असून भाजपचे उमेदवार भास्कर दानवे हे एक ताकदवान आणि अनुभवी चेहरा मानले जातात। आजवर थेट पराभव न पाहिलेला हा उमेदवार असल्यानं भाजपची पकड मजबूत असल्याचं चित्र राहिले। मात्र यंदा परिस्थिती वेगळी दिसत आहे। मुस्लिम मतदानासोबतच इतर समाजातील काही मतदारांचा कल नझीर शेख यांच्या बाजूने गेला, तर या प्रभागात भाजपला कडवी लढत देत पराभवाचाही सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये। एकूणच आमदार खोतकर यांचा शिलेदार म्हणून नझीर शेख मैदानात उतरल्यानं प्रभाग क्रमांक 1 मध्ये अत्यंत चुरशीची आणि निकालाबाबत अनिश्चितता असलेली लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा प्रभाग सध्या जालना शहरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। तुम्हाला काय वाटतं? नझीर शेख की भास्कर दानवे? प्रभाग क्रमांक 1 मध्ये बाजी कोण मारणार? कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच राजकीय घडामोडींसाठी उदय न्यूजला फॉलो करा।